जय हिंद भावांनो बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट आहे की जो आपली SSC GD जो फायनल आन्सर की आहे तो अपडेट आपल्या हाती लागलेली आहे की आपली जो आन्सर की आहे कोणत्या दिवशी फायनल आन्सर की येणार आहे आणि जो लिंक व्हायरल होत होती जो SSC GD ची तो लिंक काय खरी आहे का खोटी आहे तो आज अपडेट झाली काल त्याबद्दल मी बोलणार आहे की अपडेट झाली आता लवकरच येणार आहे का नाही येणार अजून किती वेळ आपल्याला या ठिकाणी इंतजार करणार आहे ठीक आहे आणि कधीपर्यंत आपली फिक्स आन्सर की येणार आहे ठीक आहे मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे भावांनो तरी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती कोणी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर भावांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर मराठी माणूस समजून भावांनो आपल्या चॅनलला एक लाईक जरूर जावा ठीक आहे आणि नॉर्मलायझेशन मार्क भावांनो किती मिळणार आहे आपल्याला हे सर्व मी भावांनो सांगेन तुम्हाला ठीक आहे आणि मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे कोणती शिफ्ट हार्ड होती ते बी तुम्ही भावांनो चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता भावांनो तरी चला भावांनो आपण लगेच आता व्हिडिओला सुरू करूया ठीक आहे तरी भावांनो आपली जो आन्सर की आहे तो जर आपण जी लिंक जो व्हायरल होत होता त्याच्यावर जर आपण क्लिक केला तर आपल्याला हा जो आहे तो पूर्णपणे येत आहे की कॅन्डिडेट लॉग इन म्हणून हा येत आहे या ठिकाणी आपला रोल नंबर विचारत आहे आणि आपण जे पासवर्ड आहे तिथे जर पासवर्ड टाकितलं आणि हा जर कॅप्चा टाकला त्यानंतर भावांनो आपल्यासमोर जे आहे ती पुढील लिंक ओपन होत होती तो दिसत होती अशा प्रकारे भावांनो ठीक आहे यामध्ये भावांनो डेटमध्ये आज जो आहे तो चेंज झालेला आहे ठीक आहे तो 1 तारखेला चेंज झाला भावांनो की 1/3ला आज 2 तारीख आहे तरी भावांनो आज जो आहे तो रविवार असू शकतो किंवा आज येण्याचे चान्स तरी आन्सर कीचे नाही आहेत ठीक आहे आज SSC येणार नाही कारण रविवार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रविवारी जे आहे ते आन्सर की SSCची जो साईड असते तो बंद असते भावांनो तर ठीक आहे आणि जे नॉर्मलायझेशन खास करून जे हार्ड शिफ्ट झालेले आहेत टोटली जे हार्ड शिफ्ट होते भावांनो हार्डमध्ये त्यांना भावांनो तुम्ही सरळ 10 ते 15 मार्क धरून चला की तुमच्या हार्ड शिफ्टला 100% इतके मार्क वाढणार आहेत हार्ड शिफ्टचे ठीक आहे 100% इतके मार्क तुम्ही धरून चला वाढणार आहेत आणि जे नॉर्मल शिफ्ट होते ॲव्हरेज ते 8 ते 9 मार्क तुम्हाला या ठिकाणी 100% वाढणार आहेत आणि जे इझी शिफ्टमध्ये होते ते 2 ते 4 मार्क तुमचे या ठिकाणी वाढणार आहेत 2 ते 4 मार्कच वाढतील भावांनो ठीक आहे आणि आपण बघू की आन्सर की जो आहे तो कधीपर्यंत येईल बघा भावांनो की आन्सर की जो आहे तो माझ्या एक्सपिरियन्सनुसार आणि भावांनो SSC च्या अपडेटनुसार भावांनो मी तुम्हाला सांगेन की SSC GD ची आपली जो आन्सर की आहे तो 100% या दिवशी ओपन होणार आहे की बघा भावांनो 4 फेब्रुवारी ठीक आहे 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी या 3 दिवसाच्या पुढे आन्सर की जाणार नाही भावांनो सोमवारी याचे पण चान्स आहेत पण मंगळवार बुधवार आणि गुरुवार या 3 दिवशी भावांनो 100% आपले आन्सर की आपल्या हातात येणार आहे की भावांनो आपले मार्क किती आहेत ठीक आहे ते 100% आपल्या हातामध्ये येणार आहे 4 5 6 या 3 दिवशी भावांनो 100% आपल्याला एक्झॅक्ट भावांनो तो आपल्याला जे आहे ते कोणीही सांगू शकत नाही भावांनो मी तुम्हाला सरळ सांगेन यूट्यूबवरती एक्झॅक्ट तुम्हाला असं म्हणणार कोणी भेटणार नाही की आज आन्सर की येणार आहे आज 100% येईल असा कोणीही सांगू शकणार नाही कारण ठीक आहे सगळे एक्सेप्टेड डेटही सांगणार ठीक आहे मी पण जे सांगतो ते एक्सेप्टेड डेट आहे पर 4 तारीख 5 तारीख आणि 6 तारीख तुम्ही हे 3 दिवस भावांनो 100% बघा भावांनो लिंक ओपन होईल आणि तुमची आन्सर की दिसेल काही यूट्यूबर भावांनो तुम्हाला यूट्यूबमध्ये की लिंकला जो आहे तो हॅक करून वगैरे तुमचे आन्सर की काढत आहेत आणि त्याच्या पद्धतीने तसं काही नाही बसतं व्हिडिओ एडिटिंग करून व्ह्यूसाठी या ठिकाणी ते घेत आहेत भावांनो आणि बाकी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बाकी ज्यांचं पुढील एक्झाम आहे जसं RPFचा एक्झाम आहे ते ज्यांचा कोणाचा ठीक आहे तर त्यांनी ते पुढील एक्झामकडे चांगल्या पद्धतीने फोकस करा SSC आन्सर की जी आहे ती आपलीच आहे ठीक आहे कुठे जाणार नाही भावांनो ठीक आहे तुमच्याशिवाय दुसरं कोणी बघू शकणार नाही तुमची स्वतःची आन्सर की तुम्ही कधी बी बघू शकता ठीक आहे आन्सर की असं नाही की फक्त एका दिवसासाठी येऊ शकते तुम्ही जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत आन्सर की तुमची राहणार आहे तुमच्याकडे वेळ तुम्ही भरपूर जे आहे ते पुढच्या अभ्यासाला द्या ठीक आहे RPFचं वगैरे तुमचा कुठं काय एक्झाम असेल ना कोणाचं हैदराबाद आला असेल कोणाला मुंबई पुणे
आला असेल तर भावांनो प्लीज तुम्ही जावा आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्कोअर करा भावांनो, ठीक आहे. RPF कॉन्स्टेबलमध्ये मी म्हणतो की महाराष्ट्राचा पोरगा 100% जो खरी मेहनत केलेला आहे तो GDमध्ये असो किंवा RPFमध्ये तो लागायला पाहिजे राव. आपले पोरं पुढं जायला पाहिजे राव, ठीक आहे. आणि 100% यशस्वी व्हायला पाहिजे. आणि अभ्यास चालू ठेवा भावांनो, ठीक आहे. SSC GD म्हणून थांबू नका, अभ्यास चालू ठेवा. आता सध्या पोलीस भरती बी निघणार आहे थोड्याच दिवसामध्ये, तर पोलीस भरतीबद्दल बी आपली त्या ठिकाणी अभ्यास पूर्णपणे होईल. मराठी व्याकरणकडे लक्ष द्या. आता आपण मॅथ रिझनिंग तर आपण पूर्ण पद्धतीनं पोलीस भरतीचं पूर्ण करू शकतो, ठीक आहे. GK आणि थोडंफार आणि मराठी व्याकरण याच्याकडे लक्ष दिलं तर आपली पोलीस भरती ओके होईल. आणि त्याच्या आधी भावांनो पेपरच्या आधी ग्राउंडकडे लक्ष इम्पॉर्टंट आहे. तरी भावांनो तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. आन्सर की जे आहे 4 तारीख 5 तारीख मी पुन्हा सांगेन 6 तारखेला 100% आन्सर की दिसणार आहे आपल्याला. तरी भावांनो बस आज इतकी माहिती होती भावांनो, तर जय हिंद.